श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर आजच्या या व्हिडिओची सुरुवात स्वामींचं नाव घेऊन आपण करीत आहोत, कारण की आजची ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहून जाल तर नक्कीच भाग्यवंत ठराल, कारण की या गोष्टी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवितात. आणि सर्वप्रथम या गोष्टी जर तुम्ही ऐकून आपल्या आयुष्यामध्ये जर तुम्ही या गोष्टी समाविष्ट केलात तर आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही भाग्यवंत ठरत राहाल आणि स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. फक्त तुम्ही गौमाताला यातल्या काही गोष्टी खायला द्या. गौमाता सोबत असं वागा की स्वामी तुमच्या पाठीशी राहतील. आपल्या परमेश्वराचा व आपल्या महादेवांचा हात तुमच्या पाठीशी राहील. हा महत्वाचा मुद्दा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे, म्हणून आजची ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण की आपल्या भारतीय संस्कृतीतील एकमेव प्राण्यांमधली माता समजली जाणारी प्राणी म्हणजे गाय. आणि गायीच्या वेगवेगळ्या गोष्टी आणि गायीचा आपल्याला आशीर्वाद कसा मिळतो त्या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये समजणार आहेत, म्हणून आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून घ्या. आणि आपल्या या RK मराठी YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आज जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलात तर येणारे बहुतेक किंवा बरेच व्हिडिओ तुमच्या भरपूर कामाचे ठरणार आहेत, कारण की येणारे व्हिडिओ खूपच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही सांगणार आहोत, म्हणून आपल्या या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर वळूयात आपल्या मुद्द्यावरती. भारतीय संस्कृतीतील माता समजली जाणारी प्राणी म्हणजे गाय. आता त्याबद्दल बोलण्यापूर्वी आणखीन एक गोष्ट सांगतो. जसे ज्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते. मुके प्राणी आपल्याला काहीही बोलू नाही शकत, म्हणून आपण त्यांच्यासोबत कसंही वागू आणि आपल्याला काही होणार नाही या भ्रमिष्ठात तुम्ही कधीच राहू नका, कारण की आपण जे काही करतोय त्याला वरचा परमेश्वर बघतोय. आज तुम्ही जे काही करताय त्याला परमेश्वर बघतोय आणि त्याचे फळ तुम्हाला मिळणार. जसे तुमचे कर्म तसे तुम्हाला फळ मिळणार. तर कधीही चुकूनही मुक्या प्राण्यांना त्रास देऊ नका. मुक्या प्राण्यांना तुमच्याकडे असेल तर उपाशी ठेवू नका. सर्वप्रथम गोष्ट याच गोष्टी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही मुक्या प्राण्यांना मदत कराल तेव्हा परमेश्वर तुमची मदत करतील. परमेश्वर तुमची परिस्थिती सुधारतील, कारण की जो माणूस या गोष्टींचा विचार करतो, या मतलबी दुनियेमध्ये दान धर्माचा काम करतो, तो माणूस आयुष्यभर सुखी राहतो. तशाच प्रमाणात जर तू मुक्या प्राण्यांना मदत केलीस, जे प्राणी तुझ्याशी बोलू नाही शकत, जे प्राणी तुला काही सांगू नाही शकत, जे प्राणी स्वतःचा दुःख कोणाला नाही सांगू शकत, जे प्राणी स्वतःच्या भावना कोणाला नाही सांगू शकत, कोणाच्या भावनांना ठेच नाही पोचवू शकत, त्या प्राण्यांना जर तू मदत करत असशील तर भाग्यवंत ठरशील. कारण की परमेश्वर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक पुण्य, प्रत्येक पाप लक्षात ठेवतो आणि सर्वांना बरोबरीत फळ देतो. तर आजचा हा मुद्दा महत्वाचा आहे, म्हणून शेवटपर्यंत ऐकून घ्या. पण त्यापूर्वी आपल्या या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या या YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. तर आता हा मुद्दा तुम्हाला समजला असेल, पण आणखीन एक म्हणजे गौमाता. गौमाता ही आपल्या भारतीय संस्कृतीतील सर्वात महत्वाची प्राणी आणि माता समजली जाणारी प्राणी. पण या प्राण्यांसोबत सध्या बरीच लोक कशाप्रमाणे वागत आहेत ते गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असेल, पण आपण आपल्या मुद्द्याकडे वळूयात. जर तुम्ही आत्ताच्या वेळेत गौमाता सोबत ह्या गोष्टी केला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. सर्वप्रथम गोष्ट म्हणजे जी आपली माता आहे, त्या मातेचे जर तुम्ही रोज पूजन करत असाल, रोज दर्शन घेत असाल तर ती गोष्ट किती चांगली आहे ती गोष्ट तुम्हाला सुद्धा माहिती आहे. जर तुम्हाला रोज गौमाता दिसत असेल तर तिच्या वरती हात ठेवून फक्त मनापासून नमस्कार मांडा, मनापासून तिला नमस्कार करा. बस एवढेच खूप झाले एका तुमच्या श्रद्धेसाठी.
आज ही श्रद्धा तुम्ही लक्षात ठेवा. कधीही कोणतीही गाय दिसली तर नक्कीच तिच्या पाया पडा. ती गोष्ट तुम्हाला नशीबवान ठरवेल, ती गोष्ट तुम्हाला चांगल्या मार्गावरती नेईल, ती गोष्ट तुम्हाला चांगल्या विचारांकडे नेईल. कारण की जेव्हा जेव्हा आपल्याला गौमाताचे चेहरे दिसतील तेव्हा तेव्हा आपल्या मनामध्ये फक्त चांगले विचार येतील, चुकीचे विचार हे आपल्या मनातून निघून जातील. तर ही गोष्ट सर्वप्रथम तुम्ही लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा समोर तुम्हाला गौमाता दिसेल तेव्हा तेव्हा तिचे पाय पडायला किंवा तिला नमस्कार करायला विसरू नका. हा पहिला मुद्दा तर झालाच. आता दुसरा मुद्दा म्हणजे कधीही तुमच्या समोर कोणतीही गाय ही त्रासात असेल, कोणत्या तरी दुःखात असेल किंवा कोणत्या तरी आजारापासून राहत असेल किंवा बऱ्याच गायींना किंवा बऱ्याच प्राण्यांना तुम्ही बघता की ते बरेच संकटात असतात, तर त्या लोकांना त्यावेळेस मदत करा. आता त्या लोकांना मदत करण्याचं तुम्हाला फळ काय मिळणार की तुमचं स्वास्थ्य नेहमी चांगले राहील, तुमचे आरोग्य चांगले राहील. कारण की तेव्हा परमेश्वराचा स्वतः तुम्हाला आशीर्वाद मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये सर्वांचे स्वास्थ्य चांगले राहील. कारण की तुम्ही आपल्या माता समान गायीला त्यावेळेस मदत केलात, म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही ठीक होईल. आता आपल्या भारतीय संस्कृतीचे हेच एक वैशिष्ट्य आहे की आपण आपल्या संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टी सर्व खरेच ठरतात. तर या गोष्टी सुद्धा खरेच आहेत की तुम्ही तुमचे भविष्य स्वतः ठरवता. तर या गोष्टी लक्षात ठेवा. कारण की या गोष्टी सध्याच्या वेळेत फारच महत्वाच्या आहेत. सध्याचा काळ चालू आहे तो म्हणजे कलियुग. या कलियुगामध्ये या गोष्टी खूपच महत्वाच्या ठरलेल्या आहेत, खूपच महत्वाच्या ठरून जाणार आहेत. कारण की कलियुगामध्ये कोणीच कोणाचं बघत नाही, आपली जवळची लोक सुद्धा आपली बघत नाहीत. अहो, माणसाला माणूस बघत नाही तर प्राण्यांना कोण बघेल? पण या वेळेत जो प्राण्यांना बघेल तो भाग्यवंत ठरेल. तर ही गोष्ट कोणाला पटली असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून ठेवा. कारण की आमची व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल आणि येणारे आणखीन व्हिडिओज हे तुमच्यासाठी फारच महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो की तुमच्या समोर मांडतो, ही गोष्ट केल्याने तुम्हाला नेहमी आपल्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल. परमेश्वराचा हात हा तुमच्या पाठीशी राहील. परमेश्वर स्वतः तुझ्या पाठीशी राहतील. कधीही तुला कोणतीही तहानलेली गाय दिसली असेल तर नक्कीच तुझे 100% प्रयत्न करून त्या गायीला तिचे तहान मिटवून टाक. कारण की ही गोष्ट तुला प्रगतीच्या मार्गावरती नेणार, ही गोष्ट तुला यशाच्या मार्गावरती नेणार. नुसतं प्राणी नाही, कोणत्याही तहानलेल्या व्यक्तीला तुला मदत केलीच पाहिजे. कोणत्याही तहानलेल्या सजीव गोष्टीला तुला मदत केलीच पाहिजे. तर या गोष्टी जरी तुम्हाला समजल्या असतील की या गोष्टी का महत्वाच्या आहेत आणि या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतील, बऱ्याचशाच गोष्टी या तुम्हाला माहिती असतील, पण आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आत्ताच्या वेळेत जर तुम्ही मुक्या प्राण्यांसोबत अशा प्रकारे व्यवहार केलात, पण जर मुक्या प्राण्यांना रोज तुम्ही तुमच्या घरातलं काहीही शिळं राहिलं असेल किंवा तुमच्या घरात काहीही शिल्लक राहिलं असेल तर नक्कीच ते फेकण्यापेक्षा आपल्या प्राण्यांना द्या, आपल्या गौमाताला द्या. रोज तुमच्या घरातली एक चपाती गौमाताला दिली तर तुमच्या घरी यश येतं, तुमच्या घरी धनप्राप्ती होते, तुमच्या घरी सर्व काही ठीक होऊन जातं, तुमच्या घरातील सर्व प्रश्न दूर होतात, तुमच्या घरातील सर्व संकट दूर होतात. फक्त तुमच्या घरातली एक चपाती ही गौमाताला द्या. आणि जर गौमाता हा स्वतः तुमच्या दाराशी येत असेल तर तुम्ही ते नशीबवान व्यक्ती आहात ज्यांच्या दाराशी गौमाता स्वतः येते, स्वतः प्रदान करते. आता या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील, कारण की या गोष्टी आपल्याला यशाच्या मार्गाकडे नेणार आहेत. तर कधीही गौमाता समोर तुम्ही हात जोडावे. गौमाताला कोणत्याही प्रकारचे संकटात बघितले तर त्यांना मदत करावी, त्यांना नेहमी पाणी पाजावे व आपल्या घरातील शिल्लक काही राहिलं असेल तर नक्कीच फेकण्यापेक्षा आपल्या गौमाताला द्यावे. त्यानंतर ह्या गोष्टी सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असतील, पण गौमाता ही आपली दैवत आहे आणि दैवत सोबत कोणीही चुकीचे वागत नाही, याची काळजी तुम्ही घ्यावी.
नक्कीच या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर आणखीन बऱ्याच प्रकारचे व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनल वरती येणार आहेत, तर नक्कीच आपल्या या युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आमची व्हिडिओ ही सर्वप्रथम तुम्हालाच पाहता येईल. आणि नक्कीच यानंतरच्या व्हिडिओ सुद्धा तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाच्या ठरून जाणार आहेत, म्हणून आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करून ठेवा, कारण की आमची व्हिडिओ जे तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.